राम गुंतले भगवान शिवांच्या भक्तीमध्ये आणि शिव झाले रामांना प्रसन्न. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, माझं नाव लक्ष्मी. तर आज मी असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईकमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा मला. लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या ज्योतिर्लिंगाची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्या ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम. हे तामिळनाडूमध्ये स्थित आहे. तामिळनाडू जेव्हा माता सीतेला रामाने अपहरण केलं होतं तेव्हा राम माता सीतेच्या विरहामध्ये त्यांना शोधत शोधत लंकेच्या समुद्राच्या पार गेले होते. पण समुद्र त्यांना त्यांच्यासोबत होती वानर सेना. तर समुद्र पार तरी कसं करायचं बाबा. चिंतेमध्ये राम प्रभू श्रीराम होते, विरहात मध्ये होते अगोदरच सीतेच्या. त्यात समुद्र तरी पार कसा करायचा या वानर सेनेला घेऊन. त्यामुळे चिंतेत बसलेले राम यांना भगवान शिवाची आठवण झाली. त्यांनी तत्काळ वानर सेनेला सांगून भगवान शिवाच्या एकांतामध्ये मातीची पिंड तयार केली, म्हणजे पार्थिव शिवलिंगाची निर्माण केलं आणि तिथे मनोभावे मनातून महादेवांची पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती आणि भगवान शिव हे प्रभू श्रीरामांना प्रसन्न झाले आणि त्यांना वचन मागितलं. त्यांना पाशुपत्य अस्त्र हे दिलं असंही मानलं जातं. ही शिवमहापुराणमध्ये वर्णित कथा आहे. असं मानलं जातं की त्यांना भगवान शिवांनी पाशुपत्य अस्त्र दिलं, त्यांना मार्ग दिला समुद्र पार करण्याचा. वानर सेनेना आशीर्वाद दिला की बाबा तुम्ही विजयी हो लंकाधिक. कारण भगवान शिवांचा रावण हा सगळ्यात मोठा प्रिय भक्त होता, पण त्याला जर हरवायचं असेल तर भगवान शिवाच्या आशीर्वादाने हरवावं लागेल. त्यांच्या अनुमतीशिवाय हरवता येणार हे प्रभू श्रीरामांना माहिती होतं. म्हणूनच भगवान शिवाचा आशीर्वाद हा गरजेचा आहे. म्हणूनच भगवान शिवांची आराधना प्रभू श्रीरामांनी केली आणि त्या क्षणापासून रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. त्या क्षणापासून भगवान शिव आणि माता पार्वती हे रामेश्वरम येथे रामेश्वरम म्हणून जगात प्रसिद्ध झाले आणि जगाला आशीर्वाद दिला. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट करून मला सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ज्योतिर्लिंगाची माहिती ऐकायला आवडेल हेही सांगा. मी तुमच्यासोबत शेअर करेल. धन्यवाद.